होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता। पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला न होता। बेरंग हो जाती है ज़मीं अगर आसमां का रंग नीला न होता। ये भारत तो कच्चा कंगाल हो जाता अगर इसे भीम जैसा हीरा मिला न होता। आणि बाबासाहेबांची जयंती कशी बघा, विश्वामध्ये मान सन्मानाशी आशी नाही हो कुणाची। काय आवाज येतोय का माझा तुम्हाला? या जयंतीला आम्ही निर्धार केला पाहिजे, आम्ही कुणामध्ये मतभेद केला नाही पाहिजे। आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम, आम्ही एकत्रतेने वागलो पाहिजे। कारण भीम दर्शनास मोठी लागलेली रांग, एकतेने राहा आता नको पांगा पांगा। आम्हाला एकी कशी करायची, आम्हाला एकट्याने राहायचं आहे। आणि म्हणून गेली ती गुलामी पुन्हा येऊ देऊ नका। जर आम्ही एकत्र झालो नाही, जर आम्ही आमच्या घराघरामध्येच मतभेद करू लागलो, आम्ही जर हा एका जातीचा, आम्ही एका जातीचे, ते तिकडचे, हे इकडचे, असं जर करून आम्ही पांगलो सगळीकडे, दूर झालो, तर आम्हाला नक्कीच याचा वाईट परिणाम होणार आहे। म्हणून गेली ती गुलामी पुन्हा येऊ देऊ नका, अशी एकी करा। गेली ती गुलामी पुन्हा येऊ देऊ नका, झाली ती निलामी पुन्हा होऊ देऊ नका। जो गद्दारी करेल बाबासाहेबांच्या विचाराशी, अशा लोकांना मग तुम्ही जयंतीत सुद्धा येऊ देऊ नका, जयंतीत सुद्धा येऊ देऊ नका। त्या देशामध्ये अनेक नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात, अनेक नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण बाबासाहेबांची जयंती विश्वामध्ये साजरी केली जाते। प्रत्येक व्यक्तींवरती, प्रत्येक माणसांवरती बाबासाहेबांचे अनंत असे उपकार आहेत। एवढंच नाही तर या पृथ्वी तलावर जगत असलेल्या हिंसक आणि अहिंसक प्राण्यांवरती सुद्धा बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत। एवढी पुण्यही बाबासाहेबांची आहे, एवढे उपकार बाबासाहेबांचे आहेत, एवढे आमच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे बाबासाहेबांनी लक्ष दिलं। हजारो वर्षापासून खितपत पडलेल्या या समाजाला बाबासाहेबांनी वर काढलं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ओटीत टाकलं। आम्हाला पंचशील दिलं, आम्हाला बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिला, पवित्र असा धम्म दिला। एवढंच नाही, आमच्यावरच नाही तर या भारतात या जगात असलेल्या प्रत्येक व्यक्तींवरती आणि प्राण्यांवरती सुद्धा बाबासाहेबांचे, सरपटणाऱ्या प्राण्यांवरती सुद्धा, एकदम लहान लहान असलेल्या प्रत्येक सूक्ष्म जीवांवरती सुद्धा बाबासाहेबांचे अनंत असे उपकार आहेत। जर बाबासाहेबांचे प्राण्यांवरती सुद्धा उपकार आहेत, माणसांवरती तर आहेतच। मी आवर्जून सांगू इच्छिते की पुरुषांवरती बाबासाहेबांचे उपकार आहेत, पण आम्हा महिलांवरती बाबासाहेबांचे डबल उपकार आहेत। कसे सांगा बरं, कसे सांगा बरं काकू? पुरुषांवरती बाबासाहेबांचे उपकार आहेत, पण आपण महिलांवरती बाबासाहेबांचे डबल उपकार आहेत। कसे माहिती आहे का? बापाच्या प्रॉपर्टीमध्ये, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये भावाबरोबरीत हिस्सा आणि सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये नवऱ्याबरोबरीत हिस्सा दिला बाबासाहेबांनी। एवढं स्वतःचा बाप तरी केला असता का? म्हणून कि जन्नत की बहार आई गुले गुलिस्तान में, जन्नत की बहार आई गुले गुलिस्तान में, मुर्दे भी जिंदा हुए वो सुनसान कब्रिस्तान में, चर्चा है जहां वहां सारे जहान में, क्योंकि भीम जयंती मनाई जाती है आज भी पाकिस्तान में, आज भी पाकिस्तान में।